नैसर्गिक शेती काळाची गरज. पेठ तालुक्यात शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक संपन्न. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पेठ तालुक्यातील मोहंदाड, काकडपाडा आणि कोपुर्ली इथं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. रसायनांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीकडे वळण्याचं आवाहन यावेळी तज्ज्ञांनी केलं. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक श्री माळी साहेब यांनी नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून देताना घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांपासून खते आणि कीटकनाशके कशी तयार करावी याचं सविस्तर मार्गदर्शन केलं. केवळ मार्गदर्शनच नव्हे तर त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खालील घटकांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं. यात जीवामृत, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त बीजामृत, बियाणांच्या जलद आणि निरोगी उगवण शक्तीसाठी बीज प्रक्रिया, दशपर्णी अर्क, नैसर्गिक पद्धतीने किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी अस्त्र प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं. सदर कार्यक्रमास माननीय श्री प्रशांत राहणे, तालुका कृषी अधिकारी पेठ यांचं मार्गदर्शन लाभलं व कार्यक्रमाप्रसंगी मंडल कृषी अधिकारी श्री विनायक पवार व उपकृषी अधिकारी श्री संदीप पठारे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या प्रशिक्षणास मोहनदाड, काकडपाडा, कोपुर्ली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आत्माचे बीटीएम श्री देवरे साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दिलीप वाघेरे, श्री दीपक वाघेरे, श्री धनंजय गावंढे, श्री हेमंत जाधव, श्री सुनील भुसारे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी पेठ कार्यालयाअंतर्गत मंडळ कृषी अधिकारी पेठ यांच्यामार्फत आज आपण काकडपाडा आणि उंबरपाडा या दोन गावां मिळून जो स्वामी मंदाकिनी शेतकरी नैसर्गिक शेती गट तयार केलेला आहे, त्या गटाचं आपण प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण आज आपल्या शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या निविष्ठा त्यात दशपर्णी अर्क कसा बनवायचा याचं प्रात्यक्षिक आज करून दाखवणार आहोत. त्या प्रात्यक्षिकासाठी आपल्याकडे आज माळी सर उपलब्ध झालेले आहेत. मी माळी सरांना विनंती करेन की आपल्या शेतकऱ्यांना कीड आणि रोग नियंत्रणासाठी जे दशपर्णी अर्क महत्त्वाचा आहे, जे दशपर्णी अर्क आपण तयार करतो त्या दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतीचं सविस्तर मार्गदर्शन करावं. समजून घेतलं मध्ये आपण तुम्हाला सगळी माहिती दिली. 10 वनस्पती कोणत्या वापरायच्या, काय आपण हे सगळे इथं गोळा केले आहेत. तर दशपर्णी अर्क कसा तयार करायचा याचं आपण आता प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला या ड्रममध्ये 170 लिटर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्या सगळ्यात अगोदर काय टाकायचं, शेण. हे शेण ताजं असलं पाहिजे. त्याच्यानंतर शेण टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गाईचं गोमूत्र. हे गोमूत्र आपल्याला किती टाकायचं आहे, 5 ते 10 लिटर. आता आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढं आपण याच्यामध्ये टाकत आहोत. त्याच्यानंतर हे आहे कनेर. कनेर माहिती आहे सगळ्यांना. हे कनेरचा पाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा रुईचा पाला आहे. रुईचा पाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर ही गळवळ, तुम्ही गुळवेल ज्याला म्हणतात, त्या गुळवेलचा पाला किंवा त्या साली अशी ठेसून घ्यायच्या पूर्ण वेली आणि ते आपल्याला टाकायचे. त्याच्यानंतर हा एक करंचा पाला. हा करंचा पाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर एरण, सगळ्यांना माहिती आहे एरण. तर याचं किती प्रमाण आहे, कडुलिंब 5 किलो आणि सगळ्या वनस्पती आपल्याला 2-2 किलो घ्यायचे. आलं लक्षात सगळ्यांना. हे आहे पपई. पपईचा 2 किलो पाला आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर ही आहे निरगुडी. सगळेजण ओळखता तिला. ही पण टाकायची 2 किलो. त्याच्यानंतर हे आहे सीताफळ. तर हे पण आपल्याला किती वापरायचं आहे, 2 किलो वापरायचं. सीताफळ आहे का, ते पण 2 किलो टाकायचं आपल्याला.
त्याच्यानंतर काय आहे कडुलिंब. कडुलिंबाचा 5 किलो पाला आपल्याला टाकायचा आहे. लक्षात घ्या, सगळे वनस्पती टाकताना आपल्याला असे टाकायचे आहेत. सगळा पाला काड्या काढून घ्यायच्या आणि फक्त पाला आपल्या त्याच्यामध्ये टाकायचा. आणि हा पाला आपल्याला बारीक करण्याचं कारण असं आहे, हा पाला या पाण्यामध्ये लवकर सडला पाहिजे, लवकर म्हणजे लवकर त्याचा अर्क निघाला पाहिजे. म्हणून जेवढा बारीक याला असं तुम्ही कुचकरून घेतला किंवा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला किंवा पाट्यावर वाटून घेतला तर अतिशय उत्तम. पेस्ट तयार करून घेतली ती टाकली तर लवकर तो सडायला मदत होते. आणि नंतर आपण जी तुम्हाला हिरवी मिरची आणि लसूण याची अशी पेस्ट करून घ्यायची. 2 किलो हिरवी मिरची आणि 250 ग्रॅम लसूण याची पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट पण आपल्या या पाण्यामध्ये टाकायची. आणि याला या पाण्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला हे बघा, सकाळी 15 मिनटं, संध्याकाळी 15 मिनटं. सुरुवातीला असं ढवळायचं डाव्याकडून उजव्याकडे. ढवळताना एवढं ढवळायचं की याच्यामध्ये भवरा तयार झाला पाहिजे. आलं लक्षात? भवरा तयार होण्याची प्रक्रिया यासाठी महत्त्वाची आहे की जेव्हा इथं भवरा तयार होईल पाण्यामध्ये तेव्हा एक प्रकारची ऊर्जा त्याच्यामध्ये तयार होते आणि त्या ऊर्जेमुळे याचं जीवाणूची ॲक्टिव्हिटी वाढते. जीवाणूची ॲक्टिव्हिटी वाढली की अर्क लवकर आपल्याला तयार व्हायला मदत होते. म्हणून सकाळी जेव्हा तुम्ही ढवळायला जाल तेव्हा त्याला सुरुवातीला असं ढवळायचं आहे आणि थोडा वेळ उलट्या दिशेने ढवळायचं आहे. सकाळ संध्याकाळ ढवळायचं. याला बारदाण्याने झाकून ठेवायचं आहे. साधारणतः 3 आठवड्यानंतर, 21 दिवसानंतर किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यानंतर याचा अर्क आपल्याला 100% तयार असतो. आपल्याला गाळून घ्यायचा फडक्याने आणि गाळून आपल्याला जे आपल्याकडे ड्रम असतील छोटे त्या ड्रममध्ये साठवायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला पुढचे 6 महिने याचा वापर आपल्या पिकाच्या कीड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात करता येतो. आलं लक्षात सगळ्यांना? म्हणजे हा दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक दाखवायचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत आपण डोळ्यांनी पाहत नाही, जोपर्यंत आपण हे असं करायला प्रवृत्त होणार नाही, त्यासाठी हे प्रात्यक्षिक आज महत्त्वाचं आहे. तर हे सगळ्यांना आपण आत्तापर्यंत फक्त ऐकून होतो, पण आज आपण प्रत्यक्षात प्रात्यक्षिकही करून पाहिलं आहे. आता तुम्ही गावात जेव्हा इथं याल तर कधीतरी 1-2 दिवसांनी इथं येऊन बघत जा काय चाललंय, दशपर्णी अर्काची प्रक्रिया कुठून आलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा हा तयार होईल पूर्ण, याचं वस्त्र गाळण करून आपल्याला 100 लिटरसाठी 3 लिटर याचं प्रमाण आहे. किंवा आपल्याला शिकार पंप, स्प्रे पंपाने फवारणी करायची असेल तर 125 ते 150 मिली याचं प्रमाण आहे. मग तुमच्या पिकावरती रस असणाऱ्या किडी असू द्या, आळी असू द्या, पांढरी माशी असू द्या, कुठल्याही किडींसाठी, आळीसाठी हा रामबाण उपाय तुम्हाला तुमच्या नैसर्गिक शेतीमध्ये वापरता येईल. कळलं सगळ्यांना? धन्यवाद. 24 लाईव्ह न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी श्री धर्माराज चौधरी पेठ.